पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेटपटू इम्रान खान सध्या पाकिस्तानातील अडियाला तुरुंगात आहेत। इम्रान खान यांच्या तब्येतीबद्दल 5 देशांच्या 14 माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला पत्र लिहिलंय। या माजी कर्णधारांनी पाकिस्तान सरकारकडे मागणी केली आहे की इम्रान खान याला चांगली वागणूक देण्यात यावी, तसंच त्यांच्यावर अधिक चांगल्या प्रकारे उपचार करण्यात यावेत। या 14 माजी कर्णधारांमध्ये भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यासह ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार ॲलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, इयान चॅपल आणि किम ह्यूज तसंच ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाच्या माजी कर्णधार बेलिंडा क्लार्क यांचा समावेश आहे। अणुकरार निष्फळ ठरल्यानंतर आता अमेरिका आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचलाय। अमेरिकेनं 50हून अधिक अत्याधुनिक लढाऊ विमानं आशियाई क्षेत्रात तैनात केली आहेत। कोणत्याही क्षणी युद्धाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध अनेक आठवडे सुरू राहण्याची शक्यता आहे। व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्यानं दावा केलाय की अमेरिका येत्या काही दिवसात इराणवर हल्ला करण्याची शक्यता 90% पोहोचली आहे। राजनैतिक चर्चांचे मार्ग आता संपुष्टात आल्याचं दिसतंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। पेंटागॉनमधील काही अधिकाऱ्यांमध्ये या कारवाईच्या उद्दिष्टांबाबत मतभेद असले तरी लष्करी हालचालींना वेग आलाय। दरम्यान इस्रायलने आपल्या सैन्याला हाय अलर्टवर ठेवलं असून कोणत्याही परिस्थितीत युद्धाला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली आहे। इराणच्या तेहरान प्रांतात मोठे स्फोट झाल्याचं वृत्त आहे। तेहरान शहरातील एका इमारतीमध्ये स्फोट होऊन धुराचे मोठे लोट दिसतायत। सोशल मीडियावर याबाबतच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत, परंतु इराणच्या सरकारी माध्यमांनी अग्निशमन विभागाच्या हवाल्यानं म्हटलंय की शहराजवळ दिसणारा काळा धूर हा नदीजवळ लागलेल्या आगीमुळे निर्माण झालाय। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असल्याचंही अग्निशमन विभागानं म्हटलंय। इराणनं कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाकारलंय। अमेरिका आणि इस्रायल सोबतच्या तणावादरम्यान अलीकडच्या काळात इराणमध्ये अनेक स्फोट झालेत, परंतु हा झालेला स्फोट हा बाहेरील कारणांमुळे नसून बाहेरून आलेला हल्ला नसल्याचा दावा इराणनं केलाय। अमेरिकेतील टायगार्ड येथून एक अत्यंत थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय। यात एक भरधाव ट्रक मातीच्या ढिगाऱ्यावरून उसळून तब्बल 30 मीटरपर्यंत विमानासारखा हवेत उडत जाऊन थेट एका घरात शिरल्याचं दिसतंय। सुदैवानं या अपघातात संबंधित कुटुंब थोडक्यात बचावलंय। हा अपघात गेल्या शुक्रवारी पहाटे 3 वाजल्याच्या सुमारास घडलाय। स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा ट्रक साऊथ वेस्ट टोल्स फेरी रोडवरून पश्चिमेकडे जात होता। चालक अत्यंत बेदरकारपणे, बेजबाबदारपणे आणि वेगानं ट्रक चालवत होता। या संपूर्ण अपघाताचं फुटेज घराच्या दरवाजावर बसवलेल्या कॅमेऱ्यात कैद झालंय। यात ट्रक आधी एका मातीच्या ढिगाऱ्यावरून उडाला आणि एका रिटेनिंग वॉलला पार करत थेट घराच्या भिंतीवर जाऊन धडकल्याचं स्पष्टपणे दिसतंय। स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा इथं बुधवारी रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेली शांतता चर्चा अचानक संपुष्टात आली। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी या चर्चांना अत्यंत कठीण आणि तणावपूर्ण असल्याचं सांगत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही जबाबदार धरलंय। झेलेन्स्की यांनी आरोप केलाय की रशिया 4 वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाचा शेवट करण्याच्या प्रक्रियेला जाणीवपूर्वक विलंब करते। झेलेन्स्कीच्या या वक्तव्यानंतर काही वेळातच रशियाची सरकारी वृत्तसंस्था RIAनं शांतता चर्चा संपल्याची माहिती दिली आहे। रशियाचे मीडिया प्रमुख व्लादिमीर मेंडेन्स्की यांनी पुढील चर्चा लवकरच होईल असं सांगितलंय, मात्र कोणतीही निश्चित तारीख जाहीर केलेली नाही। दरम्यान एका युक्रेनी अधिकाऱ्यानं पुष्टी केली की जिनिव्हामधील ही बैठक सुमारे 2 तास चालली, मात्र चर्चा पुढे जाऊ शकली नाही। इराण आणि रशिया गुरुवारी ओमानच्या आखातात आणि उत्तर हिंद महासागरात संयुक्त नौदल सराव करत आहेत। जिनेव्ही इथं तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यात अलीकडेच झालेल्या चर्चेनंतर हा लष्करी सराव झालाय। सोमवारी इराणच्या रक्षकांनी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत लष्करी सराव केला होता, त्यामुळे अमेरिकन नौदल आधीच तिथं तैनात आहे। त्यातच आता या हालचालींकडे अमेरिकेला एक संदेश म्हणून पाहिलं जातंय। या सरावाचं उद्दिष्ट सागरी सुरक्षा मजबूत करणं आणि इराणी आणि रशियन नौदलांमधील सहकार्य वाढवणं हा आहे। तरीही सरावाचा कालावधी जाहीर करण्यात आलेला नाही। रशिया, युक्रेन आणि इस्रायल हमास युद्धाच्या आगीत जग होरपळत असताना आता आफ्रिकेतून युद्धाची मोठी बातमी समोर येते। इथिओपियानं आपल्या शेजारील देश इरिट्रिया विरुद्ध युद्ध पुकारण्याची तयारी पूर्ण केली आहे। इरिट्रियाच्या सीमेवर इथिओपियानं आपल्या सैन्याची लांबबंदी तीव्र केली आहे। कधीही प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जाते।
इथिओपियाच्या अंतर्गत सुरक्षेत इरिट्रिया ढवळाढवळ करत असल्याचा आरोप इथिओपियानं केलाय। इथिओपियातील तिग्ने बंडखोरांना इरिट्रियाकडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला जातोय, ज्यामुळे इथिओपियामध्ये अस्थिरता निर्माण झाली। या बंडखोरांना ठेचण्यासाठी आणि इरिट्रियाला धडा शिकवण्यासाठी इथिओपियाच्या सैन्यानं पाश्चात्य सीमेकडे कूच केली आहे। तारिक रहमान यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या 49 मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाची सध्या जगभरात चर्चा आहे। मात्र या सगळ्यांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे नवनियुक्त परराष्ट्र राज्यमंत्री शमा ओबैद इस्लाम यांनी। शमा ओबैद यांनी यांची ओळख BNP पक्षातील एक फायर ब्रँड नेता म्हणून आहे। कधी काळी 18 गुन्हे दाखल असलेल्या आणि 4 वर्ष तुरुंगात घालवलेल्या शमा आता बांगलादेशच्या परराष्ट्र धोरणाची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत। राजकीय सूडबुद्धीतून त्यांना 4 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात डांबण्यात आलं होतं। विशेष म्हणजे आज त्यांच्यावरील 17 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत किंवा फेटाळले गेले आहेत, तर केवळ एक हत्येचा खटला अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे। या बातमीसोबतच आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।